ये जो पिक्चर आगे बढ़ नहीं रही है, सब स्टॉप होके सब इंतजार कर रहे हैं। इंटरवल के बाद में मतलब हुआ था ये पूरा, किसी ने स्प्रे मार दिया, सबको धसका लग रहा है, सब खाली खास रहे। अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या पुष्पा 2 सिनेमाची चर्चा सगळीकडे आहे। या सिनेमासाठी लोक थिएटर बाहेर गर्दी करत आहेत। पहिल्या 2 दिवसातच या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे। 2 दिवसातच सिनेमाने 150 कोटींचा आकडा गाठला असून लवकरच 200 कोटींची कमाई हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पूर्ण करणार आहे। सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। मुंबईत एका सिने थिएटरमध्ये सिनेमाचं स्क्रीनिंग सुरू असताना अचानक तिथे उपस्थित असलेल्या लोकांची तब्येत बिघडली। त्यामुळे हा सिनेमा अर्ध्यावर थांबवावा लागला। यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे। मीडिया रिपोर्ट्स नुसार मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटर मध्ये ही गोष्ट घडली आहे। पुष्पा 2 सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान एका व्यक्तीने पेपर स्प्रेचा चुकून वापर केला। त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांची तब्येत बिघडली। गळ्यात जळजळ, खोकला आणि उलट्यांचा त्रास लोकांना सुरू झाला। यामुळे 20 मिनिटे सिनेमाचा शो थांबवावा लागला। प्रत्यक्षदर्शीच म्हणणं आहे की इंटरव्हल नंतर एका व्यक्तीने अचानक स्प्रे उडवला, त्यामुळे गर्दीमध्ये असलेल्या लोकांना त्याचा त्रास झाला। त्यानंतर लगेच पोलिसांना याविषयी कळवण्यात आलं। पोलिसांनी जेव्हा घटनेचा तपास सुरू केला तेव्हा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात लोक इकडे तिकडे धावताना दिसत आहेत। सदर घटनेमुळे थिएटर बाहेर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2 संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला असून अनेकांना हा सिनेमा आवडला आहे। पण पहिल्याच दिवसापासून सिनेमाचं नाव वादांशी जोडलं जात आहे। चित्रपटाच्या पहिल्या दिवशी हैदराबाद मध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिचा 9 वर्षाचा मुलगा जखमी झाला होता। ये जो पिक्चर आगे बढ़ नहीं रही है, सब स्टॉप होके सब इंतजार कर रहे हैं। इंटरवल के बाद में मतलब हुआ था ये पूरा, किसी ने स्प्रे मार दिया, सबको धसका लग रहा है, सब खाली खास रहे।